हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. पण पूजा, तू अजिबात काळजी नाही करायची. तू एकटी नाहीयेस. मी तुझी काळजी खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. मला राधा बरोबर खेळायची इच्छा झाली म्हणून आले. तू बरोबर बोलतेस. अपूर्व माझ्यावर खूप चिडलाय. तो जेवढं माझ्यावर प्रेम करायचा तेवढाच तिरस्कार करतो तो माझा आता. सकाळी विराटचा फोन आला होता. शकुंतला काकूंना पोलिसांनी सोडलंय. बाईसाहेब, मला आत्ताच आठवलं, राधाला इंजेक्शन पण द्यायला हवं. हो हो कमला, पण 1-2 दिवस थांबूया. आम्हाला तुमच्याकडे येण्याची इच्छा होती ताई, पण ज्या प्रकारे हे लग्न झालंय आणि अपूर्व आणि विराटच्या बाबांमध्ये जो तणाव निर्माण झालाय त्यामुळे हे शक्य नाही झालं. बरोबर आहे तुमचं शकुंतला ताई. आपणा स्त्रियांचं आयुष्य तसंही कोणा ना कोणावर कसं तरी अवलंबूनच असतं. कधी वडिलांवर, मग नवऱ्यावर, आणि जेव्हा नवरा नसेल तेव्हा मुलगा. कधी कधी तर असं वाटतं की आपण आपलं आयुष्य जगलोच नाही आहोत. काय झालंय कल्याणीताई? सगळं ठीक तर आहे ना? आजकाल तर प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून डोळ्यात पाणी येतं. अपूर्वच्या बाबांच्या जाण्यानंतर सगळं जगच रिकामं वाटू लागलंय. आम्ही समजू शकतो कल्याणीताई. तुमच्या आयुष्यात भाऊजींची जागा कोणीच नाही घेऊ शकत. पण जे नशिबात आहे ते कोण टाळू शकतं? आणि तुम्ही एकट्या नाहीयेत. तुमच्या बरोबर तृष्णा आणि अपूर्व आहेत. आणि आता तर आम्ही तुमचे व्याही आहोत. आम्हाला करण्यासारखं काही असेल तर जरूर सांगा. माहित नाही शकुंतला ताई, पण आज तुम्हाला भेटून असं वाटतंय की जणू काही मी माझ्या बहिणीलाच भेटते. आम्हालाही तुम्हाला भेटून फार बरं वाटतंय. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? मला असं वाटतंय की काहीतरी तर आहे ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तुमची हरकत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. गोष्ट अशी आहे की माझ्याच काही चुकीच्या निर्णयामुळे अपूर्व माझ्याशी बोलत नाहीये. मी माझी चूक मान्य केलीये, पण तरीही अपूर्व मला माफ करत नाहीये. तो माझ्यापासून
खूप लांब गेलाय. कल्याणीताई, आम्हाला हे माहित नाही की अपूर्व तुमच्यावर कशामुळे नाराज आहे. हां, पण एवढं नक्कीच माहितीये की शेवटी रक्ताचं नातं हे रक्ताचं नातंच असतं. अंतर कितीही वाढलं तरी जेव्हा रक्ताच्या नात्याची हाक येते तेव्हा तो न विचारताच धावत येतो. आणि तसंही अपूर्व तुमच्यापासून दूर नाही गेलाय, फक्त रागावलाय. एक दिवस तोही परतेल, बघालच तुम्ही. आणि ही तुमची सुनबाई आहे ना तृष्णा, तीच हे तुमच्यातलं अंतर मिटवेल. तृष्णासारखी सून फक्त भाग्यवानांनाच मिळते. खरं सांगायचं तर अपूर्वच्या बाबांच्या जाण्यानंतर तृष्णाच माझा सगळ्यात मोठा आधार आहे. आणि तसंही आज मी जेवढा तृष्णावर भरोसा ठेवू शकते तेवढा अपूर्वावर नाही ठेवू शकत. सोन्यासारखी सून आहे माझी. काकू, आई तर माझी उगीच स्तुती करतायत. खरं तर बाबांच्या जाण्यानंतर आईंनीच पूर्ण घराला सांभाळलंय. मी तर फक्त त्यांना मदत करत असते. तृष्णा, स्तुती त्यांचीच होते जे स्तुतीस पात्र असतात. खरं तर कल्याणीताईंचा शब्दन शब्द खरा आहे. जर देवाने विचारलं की मला काय हवंय तर मी तृष्णासाठी सुख मागेन. आणखी काहीच नकोय मला. देवा, तृष्णासारखी सून आमच्या विराजसाठी पण मिळो. अशी मुलगी मिळाली तर विराजचं भाग्यच उजळेल. तृष्णा, अपूर्व, अरे तू ऍक्च्युली तृष्णा आणि काकू घरी नाहीयेत, हॉस्पिटलला गेल्यात पूजाला भेटायला. आणि उमा काकू? त्याही काही कामासाठी गेल्यात. मी अपूर्व तुम्हाला जेवण वाढू का? नाही नाही, मला आता भूक नाहीये, मी थोड्या वेळाने जेवेन. काय झालं? तृष्णाची आठवण येते का? नाही नाही, असं काही नाहीये. अच्छा, एक गोष्ट सांगा, तुमचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. ओ, जेव्हा मी तृष्णाला बघायला गेलो होतो तेव्हा तृष्णा मला पाहता क्षणी आवडली होती. पण तुला एक सांगू, आईला ती आवडली नव्हती. का? कारण आईला तर अशी सून हवी होती जी तिला खूप सारा हुंडा घेऊन येईल, किंवा ती माझ्या एवढी शिकलेली तरी असेल. तसं तृष्णाच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते दिलेलंच आहे, पण आईला ते मात्र कधीच रुचलं नव्हतं. कदाचित म्हणूनच त्यांनी तृष्णाला या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून हटवण्याचा प्रयत्न केला. आईला तृष्णा माझ्यासोबत राहायला नको हवी होती. आमचे संबंध तोडण्यासाठी न जाणो आईने किती प्रयत्न केले होते. तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती की आई तृष्णाला बाहेर काढण्यासाठी ही सगळी कारस्थानं रचत आली आहे. मला नेहमीच तृष्णा चुकीची वाटत होती. गोष्ट इतकी पुढे गेली होती की मी तृष्णाला घटस्फोट देण्याचाही विचार करत होतो. सुकन्या आमच्या कन्या. मी तृष्णाला घटस्फोट देण्याचाही विचार करत होतो. घटस्फोट? हो, घटस्फोट. मग बाबा मध्ये पडले. तू तिला घटस्फोटाचे पेपर पाठवले होतेस. एकदाही हा नाही विचार केलास की तिच्या मनावर काय परिणाम होईल? बाबा, जर तिला या घराची एवढी काळजी असती ना तर ती या घरात चोरी करण्याच्या आधी आणि आईची गोष्ट न मानण्याआधी 1000 वेळा विचार केला असता तिने. आणि आता माझ्याने सहन नाही होत आहे. मी तिला आताच्या आता घटस्फोट देतोय.
आणि त्यांनीच या सगळ्यातून मार्ग काढला होता आणि तृष्णा घरी परतली. तुला एक सांगू, तेव्हा मला माझे बाबा खूप चुकीचे वाटायचे. पण आज बाबा नाहीयेत तर त्यांचं महत्व कळतंय मला आता. बरं, एक गोष्ट सांगा, तृष्णाशी घटस्फोट घेताना तुम्हाला खूप दुःख झालं असेल ना? तृष्णा एक खूप चांगली सून आहे आणि त्याही पेक्षा ती चांगली पत्नी आहे. पण त्यावेळी माझ्या मनात तृष्णाबद्दल इतकं विष पेरलं गेलं होतं की मला तिच्यातला चांगुलपणाच दिसत नव्हता. तृष्णा घरी आल्यानंतरही आमच्या दोघांमधलं नातं बळकट व्हायला खूप वेळ लागला. पण आज मला तृष्णाबद्दल तक्रार आहे. ती म्हणजे तिने एकदाही मला सत्य सांगण्याचा प्रयत्न नाही केला. किंवा असंही असू शकतं की तिने सांगण्याचा प्रयत्न करूनही मी तिचं ऐकूनच नाही घेतलं. एवढं सगळं सहन केलं तिने, पण तरीही कोणासमोर काहीच मला कधीच उलट नव्हती बोललेली ती. आणि या सगळ्यामुळेच आज माझ्या मनात तृष्णाबद्दलचा आदर खूपच वाढलाय आणि प्रेमही वाढलंय. मला तर असं वाटतं की तृष्णापेक्षा सरस जोडीदार मला कधीच मिळू शकत नाही. कुठे हे सगळं मी तुझ्याशी बोलत बसलोय? मी जरा फ्रेश होऊन येतो, तू वाढायला घे. हो. ठीक आहे. आज अपूर्वाच्या नजरेत तृष्णासाठी खूप प्रेम आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. निदान एक गोष्ट तर कळाली, जी या दोघांमध्ये खूप मोठी दरी पाडू शकते. ती म्हणजे तृष्णाचा अशिक्षितपणा. आई, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? आम्ही ठीक आहो बेटा. पूजा, कशी आहेस तू पूजा? आम्हाला रात्रभर तुझी काळजी वाटत होती. आम्ही देवाकडे हीच प्रार्थना करत होतो की तो तुला लवकरात लवकर बरं करू. केवढी मोठी नाटकबाज आहे. रात्रभर मला नावं ठेवली असतील, पण सगळ्यांसमोर असं बोलते जसं काय माझ्या अख्ख्या जगात ही एकटीच आहे जवळची. आता तब्येत कशी आहे पूजा? ठीक आहे आई. सुकन्या आमच्या कन्या. आता तब्येत कशी आहे पूजा? ठीक आहे आई. आई, ते अपूर्व दादामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी मी तुमची माफी मागते. नाही पूजा, ही वेळ या सगळ्या गोष्टी करायची नाहीये. तू आराम कर. आई, जर मला हे सर्व आधी माहिती असतं तर मी आधीच जबानी दिली असती. पण मला तेव्हा कळलं जेव्हा इन्स्पेक्टर साहेब माझी जबानी घ्यायला आले. काय बी हरकत नाही धाकट्या सुनबाई, जेव्हा व्हायचं तेव्हाच. आता या समध्या गोष्टी बोलून काय उपयोग नाही. पूजा बेटा, आम्हाला आनंद आहे की तू खरं सांगितलंस. तुला नाही माहित तुझी साक्ष आमच्यासाठी किती महत्वाची होती. बाबा, आई तर कधी स्वप्नात पण असं करण्याचा विचार नाही करणार.
खरंच जर तसंच झालं असतं जसं अपूर्व दादाने सांगितलं, तरी पण मी आपल्या कुटुंबाच्या आनंदाकरिता तीच जबानी दिली असती जी मी आत्ता दिली. जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासून मी तुम्हालाच आपलं सर्व काही मानलंय. तुम्हा सगळ्यांशिवाय माझं आणि कोणी नाहीये. विशाल, आम्हाला आज तुझ्या पसंतीवर अभिमान वाटतोय, नाहीतर आजकालच्या पोरी कुठं आपल्या कुटुंबाबद्दल एवढा विचार करतात. धाकट्या सुनबाई, आज आमासने निश्चितपणे वाटतंय की आपल्या घराला आता कोणी बी तोडू शकत नाही. कारण की तुमच्यासारखी सून ज्या घरात नांदते ते घर स्वर्ग असतं. बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हा बेटा, बोल. बाबा, माझी मुळीच इच्छा नाहीये की आपल्या घरात जेव्हा पण सुख येईल तेव्हा घरच्या कोणाच्याही मनात कोणतीही नाराजी असेल. म्हणून प्लीज तुम्ही अपूर्व दादाला त्याच्या चुकांसाठी माफ करा. ठीक आहे पूजा बेटा, तू म्हणतेस म्हणून मी अपूर्वाला माफ करतो. नाहीतर त्याला अशी अद्दल घडवली असती की ती त्याला आयुष्यभर लक्षात राहिली असती. थँक्यू सो मच. सुकन्या आमच्या कन्या. तुम्ही मला भेटायला बोलवलं, मला खूप काळजी वाटत होती. काकू कशा आहेत? बरी आहे ती आता. तुमच्या फोन नंतर इन्स्पेक्टरकडून आईची चौकशी थांबली आहे आणि आता पूजानेही कबुली दिली आहे की तिचा चेहरा भाजण्यात आईचा हात नाहीये. ही तर खूप चांगली गोष्ट आहे की पूजा खरं बोलली. तुम्ही मला इथे का बोलवलंय? मी तुम्हाला इथे आभार मानण्यासाठी बोलावलंय. हे मी फोनवरही बोलू शकलो असतो, पण तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंय त्यासाठी मला तुम्हाला भेटूनच आभार मानायचे होते. त्याची काहीही गरज नाहीये. जर मी तुमची काही मदत करू शकत असले तर त्याहून मोठं काहीच नाही. हो, आज आई तुम्हाला भेटायला येणार होती, पण पूजा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तिला नाही येता आलं. पण तिने मला सांगितलंय की मी जेव्हा कधी तुम्हाला भेटेन तेव्हा तिच्यातर्फे तुमचे आभार मानावेत. काकूंना म्हणावं की त्यांनाही माझे आभार मानायची काही गरज नाही. आणि तसंही मी त्यांच्या मुलीसारखी आहे आणि मुलींचे आभार कधी मानायचे नसतात. विराज, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हो हो, बोला. आईने मला समाजसेवा करण्याची परवानगी दिली आहे. हो, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. पण काकूंनी कशी काय दिली परवानगी? ते 2 दिवसांपूर्वी आम्ही एका मंदिरातनं परत येत होतो तेव्हा मला. आई, तुला कुठल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय? आई, ते बघ. आपण उगाचच संकट ओढावून घेतोय. आई, आपलं नाहीये म्हणून आपण याला मदत नाही करायची. मीही तुला हेच समजावत होते. जा बेटा, आजपासून मी माझी शपथ मागे घेतली. तू परत समाजसेवेचं काम सुरू कर. आकांक्षा, कारण काहीही असो, मला आनंद या गोष्टीचा आहे की काकूंनी तुम्हाला परवानगी दिली. एवढं खुश व्हायची काही गरज नाही. कधी ना कधी तुमच्या वडिलांचा आणि माझा सामना होऊ शकतो. मग त्यावेळी मी पुन्हा त्यांच्या डोक्याला त्रास देईन. आकांक्षा, एक गोष्ट मी तुमच्यासोबत राहून शिकलोय. उशिरा का असेना, पण विजय हा नेहमी खऱ्याचाच होतो. म्हणून यापुढे मी नेहमीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन. अपूर्व,
तुम्हाला तर माहितीच आहे की आज मी आणि आई पूजाला भेटायला हॉस्पिटलला गेलो होतो आणि तिथे शकुंतला काकूही आल्या होत्या. लॉकअपमधून सुटल्यावर त्या थेट पूजाला भेटायला आल्या होत्या. सगळं नाटक आहे. आधी माझ्या बहिणीला जाळून टाकलं आणि आता सहानुभूतीचं नाटक करतायत त्या. अपूर्व, जेवढं मी शकुंतला काकूंना ओळखते, पूजाच काय त्या इतर कोणासोबतही असं वागू नाही शकत. आणि तिच्या सासरच्यांचं म्हणाल तर मला वाटतं की पूजाच्या सासरचे तिच्यावर खूप प्रेम करतात. प्रेम करतात. माहितीये धीरनाथजी आज मला हॉस्पिटलमध्ये काय म्हणाले ते, की त्यांच्या घरी मी त्यांचा जो अपमान केला होता ना, त्याचा बदला त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न पूजाशी करून घेतलाय. आता त्यांनी म्हटलं की तसं तर त्यांच्या मनात पूजाविषयी काहीच वैर नाहीये, पण जर मी त्यांच्या आयुष्यात दखल घेण्याचा प्रयत्न केला तर ते मला परत एकदा त्यांच्या समोर झुकवायला तयार आहे. त्यांनी तसं रागाच्या भरात म्हटलं असेल. जाऊ द्या ना. जाऊ देत? कसं जाऊ दे तृष्णा? त्या घरात माझ्या बहिणीचं लग्न झालंय. तिची अब्रू, तिचा सन्मान, तिची सुरक्षा याची जबाबदारी जेवढी त्यांची तेवढी माझीही आहे. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, पण तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं. असं नको व्हायला की दीनानाथजी रागाच्या भरात येऊन पूजाच्या विरोधात जातील. जाणार असतील तर जाऊ दे ना. मी कोणालाही घाबरत नाही. मला माझी बहीण जड झालेली नाहीये. मी तिला आयुष्यभर माझ्या घरात ठेवू शकतो. नक्कीच ठेवू शकता तुम्ही, पण तुम्ही हाही विचार करा की पूजाचं सुख कशात आहे, इथे राहण्यात की तिथे. मग मी माझ्या बहिणीला असं सोडू का? आज जर पूजाच्या जागी तुझी बहीण आकांक्षा असती तर तू काय केलं असतं सांग ना. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.